KCAचे सदस्य चेतन मांजरेकर आणि सुभाष करवर हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. अमित वारे हे या जिम्नॅशियम चमूमधले एक खेळाडू. चक्रधर सुरवाडे आणि पप्पू साखरे हे KCAचे सदस्य अमित वारे यांचा सन्मान करतील. चक्रधर सुरवाडे आणि पप्पू साखरे. त्यानंतर देवीदास कांबडी हे या चमूमधले एक सदस्य KCAचे सदस्य संदीप कुराडे आणि मनोज वारगडे यांना मी निमंत्रित करतो की आपण देवीदास कांबडी या खेळाडूचा जिम्नॅशियमचा सत्कार करावा. या जिम्नॅशियम प्रकारातले मल्लखांबातले सचिन वारे यांनी राज्य स्तरावर राष्ट्रीय स्तरावर ज्यांची निवड झाली ते सचिन वारे यांचाही सन्मान निलेश निचिते आणि संतोष डहाळे हे KCAचे सदस्य करतील. मी निलेश निचिते आणि संतोष डहाळे यांना निमंत्रित करतो आपण या गुणवंत खेळाडूचा सन्मान करावा. त्यानंतर माझी ढेंगणमाळा येथील माजी विद्यार्थिनी जालना आमले आणि सध्या वेगाव येथील विद्यार्थिनी असलेली जालना आमले हिचा सन्मान शंकर भडांगे आणि विजय बेंडकुळे या KCAच्या सदस्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि या चमूमधली अनिता कवटे हिचाही सन्मान करण्यासाठी मी निमंत्रित करतो स्वप्नील कलंत्री आणि रुपेश परदेशी यांना. या सर्व मल्लखांबपटूंचं आपल्या सगळ्यांच्या तर्फे हार्दिक अभिनंदन आणि माझ्याकडे देण्यात आलेली जबाबदारी मी इथे त्याची सांगता करतोय. काही चूक भूल झाली असल्यास क्षमस्व. धन्यवाद डीजे, धन्यवाद. आता जिथे झालेला गोड कार्यक्रम म्हणजे सर्व आपल्या या विभागामधील गुणवंत खेळाडू होते ज्याने भरपूर यश मिळवलं या छोट्याशा वयामध्ये. असंच काहीसं कुठेतरी आपल्या या खर्डी कसारा विभागाचं नाव लौकिक करावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि त्या सर्व मुलांना माझ्याकडनं ऑल द बेस्ट पुढील भविष्यासाठी. आणि ज्या क्षणाची वेळ बघत होते सर्व प्रेक्षक ती मात्र क्षण आता येत आहे. ग्रँड फिनाले होत आहे या मैदानामध्ये आणि प्रेक्षकांना वारंवार विनंती करत आहे आमचा आवाज आपल्यापर्यंत येत आहे. आपण थोडंसं बाउंड्री लाईनच्या थोडंसं बाहेर राहायचं आहे. जवळजवळ 4 फूट लांब राहायचं आहे. इथे कोणताही अडथळा येऊन द्यायचा नाही. एक महत्त्वाचा आणि दर्जेदार सामना आहे हा शेवटचा सामना ज्याचा पूर्णपणे प्रेक्षक वाट बघत होते या सामन्याची. आणि हा सामना रंगला आहे दरम्यान वेळुक वर्सेस गोलबन. दरम्यान नीरज बॉम्बे आणि संजय यांनी देखील स्थानापन्न व्हायचं या ठिकाणी रंगमंचावर. नक्कीच नीरज बॉम्बे सरांना विनंती असेल आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन इथे आलात. आम्ही या कसारा क्रिकेट असोसिएशनच्या तर्फे हार्दिक स्वागत करत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. दरम्यान प्रेक्षकांना सुवर्ण अशी संधी. षटकारा बाहेर कॅच पकडल्यास 100 रुपयाचं पारितोषिक पंढरीभाऊ वटाटे. एक टप्पा आणि डायरेक्ट कॅच. प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल विनायकजी सावंत यांच्याकडून. आणि लगातार 3 षटकार मारल्यास 1100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. नक्कीच पहिला चेंडू आणि चेंडू मात्र हवेत आणि इथे मात्र पूर्णपणे झेल घेण्याच्या प्रयत्नात होता परंतु असफल राहिला क्षेत्ररक्षक. परिणाम स्वरूपी फलंदाजांनी मात्र इथे मात्र धावून पळून 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. या 3 धावेच्या मदतीने स्वतःच तसेच संघाचं सुद्धा अकाउंट ओपन होत आहे. या पहिल्या चेंडूवरती 3 धावा येतात. नक्कीच सुरेख फटका होता परंतु चेंडू गगनभेदी होता आणि नो मॅन्स लँड्स मध्ये पडला. आणि नक्कीच मी जीवदान म्हणेन त्या फलंदाजाला मिळत आहे पहिल्या चेंडूवरती.
नक्कीच महत्वाचा पूर्ण दर्जेदार हा सामना आहे. ग्रँड फिनाले आहे या कसारा प्रीमियर लीग मध्ये. फायनलचा सामना रंगला आहे वेळूक वर्सेस गोलबान. दरम्यान षटकातील पुढील चेंडू सूरज साठी. सुरेख फटका, चेंडू जाता A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन. अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन. मैं हूँ कौन, मैं हूँ कौन, मैं हूँ कौन. धन्यवाद डीजे. आणि या सामन्यामध्ये मात्र आमचे तटस्थ असे पंच एकनाथजी डगळे सर हे मात्र पूर्णपणे प्रेक्षकाची मनं जिंकतायत. ज्याप्रमाणे फलंदाजी सुरेख होत आहे त्याप्रमाणे पंचगिरी सुद्धा सुरेख होत आहे मन जिंकताना मात्र या मैदानामध्ये. आता मात्र सुरेख चेंडू होता. नक्कीच सुरेख फटका मी म्हणेन, परंतु एका धावावर समाधान मानावं लागेल त्या वेळूक संघाला. मान्य दिलीपजी सावंत आणि मान्य सचिनजी राऊत यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हायचे. कसारा क्रिकेट असोसिएशन कडून मानाचं विनंती आहे आपल्याला की स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय. नक्कीच अतिशय सुरेख फलंदाजी बघायला भेटत आहे. दरम्यान वेळूक संघाकडनं सूरज याच्या रूपानं आता मात्र स्ट्राईक एंड वरती असेल. सुरेख फटका, पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेचा वेध घेत आहे. चेंडू वन बाउंड सीमारेषा पार. डीजे चौकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. आणि धावसंख्या झाली 14 धावा. नक्कीच थोडस महागडे षटक ठरत आहे. पहिलं स्लॉगचं षटक हाताळण्यासाठी आले आहेत ते रमेश. बघायला गेले तर आतापर्यंत या षटकातील 4 चेंडू हाताळले गेले. धावसंख्या खर्ची केल्या त्या 14 धावा. नक्कीच सुरेख फलंदाजी बघायला भेटत आहे या वेळूक संघाकडनं. दरम्यान बक्षिसांचं बारिश होतंय. प्रवीण हिवाळे आणि उत्तम भोईर यांच्याकडून प्रत्येकी 100 रुपयाचं प्रत्येक चौकार आणि षटकाराला पारितोषिक दिलं जाईल. बघूया षटकातील पुढील चेंडू बजरंग साठी असेल. आता मात्र संधी निर्माण केली गोलंदाजाने. नक्कीच शतरक्षक त्याच्या खाली आणि इथे मात्र सुरेख झेल टिपला जात आहे. दरम्यान शतरक्षक शैलेश यांच्याकडनं डीजे. आणि नक्कीच या ठिकाणी बक्षीस ज्यांना लावायचं असेल त्यांचं जर नाव जर अनाऊन्स झालं नाही तर कृपया वाईट वाटून घेऊ नये. नक्कीच आपण बक्षीस देताना आपलं नाव घेण्यात येलं नाही. नक्कीच आपल्या हाती ते बक्षीस दिलं जाईल. तरी त्यांना ही सूचना देण्यात येत आहे, कारण की या ठिकाणी भरपूर समालोचन देखील करायचं आहे आम्हाला आणि भरपूर कामे देखील या ठिकाणी. नक्कीच सुरेख खेळ या मैदानामध्ये खेळला जातो आहे. दोन्ही संघाकडनं अतिशय चुरशीची लढत बघायला भेटत आहे. आणि 5व्या चेंडूवरती सफलता भेटत आहे. दरम्यान आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ब्लॉक ऑन होल्ड मध्ये चेंडू होता. नक्कीच चेंडू निर्धाव होत आहे. कोणतीही धाव दिली जात नाही. नक्कीच आम्हाला तटस्थ पंच आम्हाला दर्शवत आहेत. षटक संपताय. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 14 धावा. प्रत्येक षटकाराला रुपये 500चं पारितोषिक भेटतंय. ते दिलीप सावंत आणि विलास भोईर प्रत्येकी 500 रुपये. तसेच चौकाराला 100 रुपये दिलीप सावंत यांच्याकडून दिले जात आहेत. प्रत्येक षटकाराला संदीप गिळणे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. नक्कीच बक्षिसाचा वर्षाव होत आहे. नक्कीच पूर्णपणे प्रोत्साहित केलं जातं फलंदाजांना तसेच गोलंदाजांना या मैदानामध्ये. नक्कीच हे वैशिष्ट्य असेल या कसारा प्रीमियर लीग मध्ये. नक्कीच बघायला गेलं कसारा क्रिकेट असोसिएशनच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धाच म्हणजे KPL अर्थात कसारा प्रीमियर लीग. या क्रीडा नगरीमध्ये मी पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत करतो आहे. तसेच आमचे सर्व मान्यवर प्रमुख पाहुणे असतील त्यांचं सुद्धा मी या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक स्वागत करतो आहे. दरम्यान सामन्याकडे वळतो आणि प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून बॅट्समनचं मनोबल वाढवायचं. तसंच खेळाडूंचा आजचा KCM मधील शेवटचा सामना
आणि सुंदर असं नियोजन कसारा प्रीमियर लीग केसीएचं सुंदर असं नियोजन त्यांच्यासाठी. बघूया षटकातील पहिला चेंडू. ओ सुरेख फटका आहे. चेंडू मात्र जात आहे डीप पॉइंटला. नक्की शतरक्षक धावताय. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार डीजे. आणि पूर्णपणे प्रेक्षकांचं मन जिंकताना आमचे पंच एकनाथजी डगळे सर, नक्कीच या शहापूर तालुक्यामध्ये नामवंत असे पंच आहेत आणि या स्पर्धेसाठी लाभले गेले आहेत. आणि पहिल्या चेंडूवरती मात्र स्वागत केलं जातं त्या गोलंदाजाचं दरम्यान अविनाश याच्या रूपानं वेळूक संघाकडनं. नक्कीच पहिला चेंडू हाताळला गेला. 4 धावा खर्ची केल्या. दरम्यान षटकातील पुढील चेंडू अविनाशसाठी असेल. हो आता मात्र लेंथ भरकटले आहेत गोलंदाज. नक्कीच ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू जात आहे आणि पंचांचा इशारा आला. वाईट चेंडू एक आगळी वेगळी आम्हाला दर्शवत आहेत आणि चेंडू गेला डिक्लेअर झोन कडे. एकूण 2 धावा मिळत आहेत. वाईट +1 एकूण 2 धावा. नक्कीच दिवाळी संपली मात्र परंतु या बोनस रूपामध्ये इथे धावा येत आहेत. प्रवीण हिवाळे आणि उत्तम भोयर यांच्याकडून प्रत्येक षटकार आणि चौकाराला 100 रुपयाचं पारितोषिक. तसेच संदीप गिळंदे यांच्याकडून प्रत्येक त्रिफळा चितला 100 रुपये. तसेच षटकाराला 200. विनायक सावंत प्रत्येकी 500. लगातार 3 षटकार. समाधान भागवत 1100 रुपये. हो आता मात्र नक्कीच हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. नक्कीच रणनीती मात्र सुरेख आखली जाते या मैदानामध्ये फलंदाजांकडनं, कारण की त्यांना सुद्धा माहित आहे गेल्या चेंडूवरती 4 धावा येत आहेत. नंतर एक बोनस 2 धावा बोनस रूपामध्ये मिळाल्यात. आता मात्र आपल्याला सिंगल काढावी लागेल आणि हेच मात्र मैदानामध्ये घडत आहे. दरम्यान वेळूक संघाकडनं नक्कीच ग्रँड फिनाले आहे. एक फायनलचा सामना आहे. आज नाही तर कधीच नाही. जवळजवळ 365 दिवस थांबावं लागतं या स्पर्धेसाठी आणि ही स्पर्धा म्हणजे नामांकित आणि दर्जेदार सामना आहे. या कसारा खर्डी विभागामध्ये आयोजन केलं आहे त्या कसारा क्रिकेट असोसिएशन तर्फे. दरम्यान षटकातील पुढील चेंडू सुरजसाठी. केसी अर्थात कसारा क्रिकेट असोसिएशन सुंदर असं नियोजन आणि गेल्या 8 दिवसापासूनचा नियोजन सुंदर केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन आणि स्वागत. अशीच क्रिकेट स्पर्धा आयोजित दरवर्षी होत राहील अशी अपेक्षा. दरम्यान षटकातील पुढील चेंडू सामना करेल तो नक्कीच रोहित सर बघायला गेलं तर पहिले षटक हाताळलं होते ते रमेशाने 14 धावा खर्च केला. हे षटक दुसरं प्रगतीपथावरती असताना दरम्यान षटकातील पुढील चेंडू असेल. हो आता मात्र स्लोनवर डिलेने टाकला होता चेंडू परंतु पंचांचे दोन्ही हात हवेत येत आहेत समांतर आणि आम्हाला दर्शवत आहेत हा वाईट चेंडू आहे. एक अतिरिक्त धाव दिली जाते आहे त्या वेळूक संघाला. नक्कीच बघायला गेलं तर या षटकाचं विश्लेषण बघायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती 4 धावा येतात. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा येतात. वाईट टाकला होता. दरम्यान षटकातील पुढील चेंडू असेल. हो आता मात्र सुरेख फटका आहे. नक्कीच 30 यार्ड सर्कल मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण होईल मिड विकेटला. आणि गेल्या 8 दिवसापासून सुंदर असं समालोचन करतोय तो हर्षल डोंगरीपाडा संघाचा खेळाडू हर्षल. याचंही केसीए कडून हार्दिक स्वागत आणि त्यांनी जे सहकार्य केलंय ते असंच करत राहावं दरवर्षी ही त्यांना विनंती. धन्यवाद रोहित सर. हो आता मात्र सुरेख फटका आहे. नक्कीच चेंडू ते लॉंग ऑफला. नक्कीच क्षेत्ररक्षण सुरेख होत आहे परंतु एका धावावर समाधान मानावं लागेल त्या वेळूक संघाला. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली 24 धावा 24 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट्स वेळूक टीम. नक्कीच मी गोलंदाजाचं आता मात्र कौतुक करेने गेले. बघूया पुढील चेंडू. हो आता मात्र सुरेख चेंडू हाताळला जात आहे. नक्कीच 30 यार्ड सर्कल मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण होते मिड विकेटला आणि एका धावावर पुन्हा एकदा समाधान मानावं लागेल त्या वेळूक संघाला. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 25 धावा. नक्कीच दोन्ही संघाकडनं मोठा संघर्ष बघायला भेटतो आहे. प्रत्येक एका धावेसाठी मात्र संघर्ष करावा लागत आहे त्या वेळूक संघाला. त्यांना सुद्धा माहित आहे एक धाव खूप महत्वाची असेल या सामन्यामध्ये, कारण की बघायला गेला सामना अतिशय दर्जेदार आहे, महत्वपूर्ण आहे. ओ आता मात्र सुरेख फटका आहे. नक्कीच हा असेल A1 क्वालिटीचा ब्रँडेड 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 षटकार 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 डीजे.
DJ Vaibhav in the mix. जिसे देख मेरा दिल धड़का मेरी जान तड़पती है जिसे देख मेरा दिल धड़का मेरी जान तड़पती है कोई जन्नत की वो हूर नहीं मेरे कॉलेज की धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. आता जिथं आगमन झालं आहे तानाजी जाधव सरांचं. आम्ही या कसारा क्रिकेट असोसिएशनच्या तर्फे या क्रीडा नगरीमध्ये त्यांचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. नक्कीच तुम्ही एक बहुमूल्य वेळ देऊन इथे आलात. आम्ही पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत करत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. पिंटू शिंदे यांनी समालोचन कक्षामध्ये यायचंय. निलेश निश्चित आपली वाट बघतायत. नक्कीच सुरेख क्रिकेट खेळला जातोय आणि हे मात्र आज फलंदाज स्वतःला सिद्ध करत असताना या मैदानामध्ये सूरज आणि अविनाश त्यांना सुद्धा माहित आहे हा एक महत्वपूर्ण आणि दर्जेदार सामना आहे. आज नाही तर जवळजवळ 365 दिवस थांबावे लागतात या कसारा प्रीमियर लीग साठी. दरम्यान बक्षिसांची बारिश करताना प्रमुख पाहुणे पंढरी बटाटे 100 रुपये, षटकारा बाहेर कॅच डायरेक्ट आणि टप्पी कॅच लगातार 3 षटकार 1100 रुपये. समाधान भागवत प्रत्येक षटकारात 500 रुपये. विनायक सावंत, नंतर प्रवीण हिवाळे आणि उत्तम भोईर प्रत्येक षटकार आणि चौकारात 100 रुपये. तसेच राजन भोईर 100 रुपये. दिलीप सावंत प्रत्येक षटकारात 500 रुपये. आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू नक्कीच तिथे एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात असतील परंतु अविनाश हे नाकारत आहेत सूरज यांना. नक्कीच सुरेख रणनीती आहे प्रत्येक आणि एका धावात चौकारात समाधान मानावं लागलं. प्रत्येक चौकारात दिलीप सावंत यांच्याकडून 100 रुपये. विलास भोईर 500 रुपये. संदीप गिळंदे प्रत्येक षटकारात 200 रुपये. प्रत्येक त्रिफळा चितला 100 रुपये. अतिशय बक्षिसांची भरसात दोन्ही संघांवर केली जाते. धावसंख्या झाली ती 32 धावा. नक्कीच 32 रन्स, एक गडी बाद 32 धावा त्या वेळूक संघाच्या. नक्कीच सुरेख क्रिकेट खेळलं जातंय दोन्ही संघाकडनं. एक महत्वाचा आणि दर्जेदार सामना आहे. हृदयाची धडधड आणि काळजाचा ठोका चुकवणारा हा सामना आहे. हे दोन्ही संघांना माहित आहे. आज नाही तर कधीच नाही. आता जिथे आगमन होत आहे दत्तात्रय देसले सरांचं, मी त्यांना या कसारा क्रिकेट असोसिएशनच्या तर्फे हार्दिक स्वागत करतो. या क्रीडा नगरीमध्ये आपण पूर्णपणे मौल्यवान वेळ दिला हा आणि इथं आगमन झाला हा. नक्कीच मी हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. दरम्यान पुढील चेंडू ओ सुरेख फटका आहे. नक्कीच A1 क्वालिटीचा पुन्हा एकदा ब्रँडेड षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. आलेल्या सर्व प्रेक्षकांचे केसीए तर्फे हार्दिक स्वागत. अतिशय चांगला असा प्रतिसाद प्रेक्षकांनी सुद्धा दिलेला आहे आणि या स्पर्धा फुलफिल करण्यात त्यांचंही तेवढंच मदत आहे. जर प्रेक्षक नसते तर मॅच बघण्यासाठी कोण असतं इथं. आणि प्रेक्षक टाळ्या वाजवून आणि खेळाचा आनंद लुटताना जवळपास 5000च्या आसपास प्रेक्षक उपलब्ध आहे फायनल बघण्यासाठी आपल्या इथे. धावसंख्या झाली ती 38 धावा. नक्कीच सुरेख फलंदाजी मी म्हणेन वेळूक संघाकडनं. दरम्यान सूरज यांची नक्कीच त्याला सुद्धा माहिती आहे एक महत्वाचा सामना आहे. आज मात्र आपल्याला पूर्णपणे जबाबदारी घ्यावी लागेल. दरम्यान षटकातील पुढील चेंडू हो आता मात्र उंच मारण्याच्या नादात इथे मात्र फलंदाज बीट होत आहेत. नक्कीच गोलंदाजाचं मी कौतुक करेन. गेल्या चेंडूवरती मात्र प्रहार बघायला भेटला होता. आता मात्र थोडंसं कमबॅक करताना गोलंदाज किशोर गोलबंद संघाकडनं नक्कीच बघायला गेलं तर वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत. आतापर्यंत बघायला गेले या षटकातील 3 चेंडू हाताळले गेले. 7 धावा खर्च केला या गोलंदाजानं आणि सूरजचं सुद्धा मी कौतुक करेन. आतापर्यंत या सामन्यामध्ये सुरेख परफॉर्मन्स आहे. आपल्या संघाला इथपर्यंत पोहोचवला गेला आहे फलंदाजीच्या दुरावरती. ओ पुन्हा एकदा आता मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि इथे मात्र झटका बसतोय त्या वेळूक संघाला. दरम्यान सूरजच्या रूपानं डीजे धन्यवाद डीजे, धन्यवाद. नक्कीच ज्या विकेटची गरज होती, जे
गोलबंद संघावरती संकट आलं होतं ते मात्र आता कुठे या मैदानाच्या बाहेर जात आहे आणि सूरज बॅक टू द पॅवेलियन. नक्कीच जी धडधड होती गोलबंद संघापुढे ती मात्र बाहेर गेली आणि सुरेख फलंदाजी मी म्हणेन वेळूक संघाकडे सूरज यांची. वेळूक संघाचे प्रेक्षक थोडं मागं सरकायचंय, सहकार्य करायचंय, अन्यथा सामना थांबून तुम्हाला मागे घेण्यात येईल. तसेच पेनल्टी सुद्धा देण्यात येईल अगर काही गैरवर्तन झालं तर. बघूया आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेले. या षटकातील 7 धावा खर्च केल्या या गोलंदाजानं. या षटकातील 5वा चेंडू असेल अविनाश साठी. हो पुन्हा एकदा उंच मारण्याच्या नादात इथे जोराची अपील होत आहे परंतु आमचे तटस्थ पंच हे नाकारत आहेत दाद. नक्कीच भरपूर एक्सपिरियन्स आहे. आणि इथे मात्र मी गोलंदाजाचं कौतुक करेन. गेले पहिला चेंडू सिंगल होती, दुसऱ्या चेंडूवरती प्रहार केला होता, 6 धावा मिळाल्या होत्या. तिसरा चेंडू सिंगल, चौथ्या चेंडूवरती सफलता मिळाली आणि 5वा चेंडू सुद्धा निर्धाव टाकला जातोय. दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू अविनाश साठी असेल. हो आता मात्र सुरेख फटका आहे. चेंडू मात्र जातोय काऊ कॉर्नर कडे. नक्कीच क्षेत्ररक्षण सुरेख होत आहे आणि एका धावावर समाधान मानावं लागेल त्या वेळूक संघाला. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली 39 धावा आणि त्या मात्र आम्हाला पंच दर्शवत आहेत षटक संपत आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 39 धावा आणि त्या 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक असेल. जवळपास 13च्या सरासरीने धावा जमवल्या त्या वेळूक संघाने आणि असंच जर धावा जमवत राहिले तर चांगला धावांचा डोंगर आपल्या समोर उभा राहू शकतो डीके गोलबंद संघासमोर. नक्कीच रोहित सर बघायला गेलं तर धावांचा डोंगर उभा केला जातोय. नक्कीच त्यांना सुद्धा वेळूक संघाला माहित आहे की एक समोरचा संघ आहे, एक तुल्यबल संघ आहे, एक महत्वपूर्ण संघ आहे या कसारा खर्डी विभागामध्ये ज्याचं नाव गाजत आहे तो संघ म्हणजे गोलबन आहे. आणि त्या संघापुढे जर आपल्याला विजय व्हायचा असेल तर नक्कीच इथे मोठ्या धावा गोळा कराव्याच लागतील आणि हेच मात्र मैदानामध्ये करताना हे फलंदाज वेळूक संघाकडनं अविनाश आणि नितीन. डीजे मास्टर यांना एक विनंती असेल, आपण सुरेल संगीत एक ऐकवायचं आहे. दरम्यान खेळाडूंसाठी सुवर्ण अशी संधी. लगातार 3 षटकार 1100 रुपये, प्रत्येक षटकार 500 रुपये. विनायक दादा सावंत यांच्याकडून प्रवीण हिवाळे, उत्तम भोईर प्रत्येकी 100 रुपये प्रत्येक चौकार आणि षटकाराला. राजन भोईर 100 रुपये षटकारासाठी. दिलीप सावंत प्रत्येकी षटकार साठी 500 रुपये आणि चौकारासाठी 100 रुपये. विलास भोईर प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. संदीप गिळंदे 200 रुपये प्रत्येक षटकारासाठी. त्रिफळाचीत केला 100 रुपये. नक्कीच या स्पर्धेचं वैशिष्ट्यच असं आहे की पूर्णपणे इथे मात्र सर्व गोलंदाज फलंदाजांना प्रोत्साहित केलं जात आहे. आणि प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. षटकाराच्या बाहेर कॅच, डायरेक्ट कॅच आणि इनडायरेक्ट कॅच तसेच टप्पा कॅच पकडल्यास प्रत्येकी 100 रुपये देण्यात येतील. याची प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आणि आनंद लुटायचा आहे. पंढरी भटाटे यांच्याकडून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहे. रमेश ओ पहिला चेंडू भिडकावून दिलाय. चेंडूला लाभ केला गेलाय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन कडे 2 धावेसाठी. नक्कीच इथे 2 धावा मिळाल्या त्या वेळूक संघाला. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली 41 धावा, 41 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स वेळूक टीम. नक्कीच पहिल्या चेंडूवरती इथे 2 धावा येत आहेत. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येत आहेत हे गोलंदाज रमेश. आतापर्यंत 1 चेंडू हाताळला गेला. या षटकातील अजूनही 5 चेंडू शिल्लक. दरम्यान षटकातील दुसरा चेंडू अविनाश साठी असेल. ओ पुन्हा एकदा सुरेख फटका आहे. नक्कीच चेंडू जातो सीमारेषेकडे. नक्कीच क्षेत्ररक्षण सुरेख होईल आणि इथे 1 धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण होत आहे. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली 42 धावा. किपर जगदीश घरत यांनी पर्सनली स्टंपिंग केल्यानंतर त्यांना निलेश निचेते यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल आणि यानंतर जो पहिला सिक्सर असेल त्यासाठी सागर जाधव यांच्याकडून प्रत्येकी 100 रुपये देण्यात येतील. हो आता मात्र शॉर्ट पिच चेंडू होता आणि चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा आउटस्पिन झाला आणि पंचांचे हवेत दोन्ही हात समांतर झाले आणि आम्हाला दर्शवत आहेत हा वाईट चेंडू आहे
आणि अवांतर धाव दिली जाते त्या वेळूक संघाला. धावसंख्या झाली 43 धावा. नक्कीच बघायला गेलं तर हे षटक चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत 2 चेंडू हाताळले गेलेत, अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. बघूया षटकातील पुढील चेंडू. ओ सुरेख चेंडू हाताळला होता, परंतु यष्टीरक्षण मी थोडस खराब म्हणेन, कारण की निर्धाव चेंडूची सांगता होती, परंतु चेंडू गेला डिक्लेअर झोन कडे एका धावेसाठी. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली 44 धावा, 44 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. वेळूक टीम आसनगाव संघाला विनंती असेल आपण थोडस मागे राहायचं आहे बाउंड्री लाईनच्या. नक्कीच क्षेत्र कोणतंही असू द्या, तुमच्या पुढे कष्टाला पर्याय नसतो, आणि जर कष्ट जर प्रामाणिक असतील तर तुम्हाला यशाला सुद्धा पर्याय नसतो. इथे जर सामना जिंकायचा असेल तर कष्ट करावेच लागतील. ओ सुरेख फटका आहे, चेंडू मात्र जात उंच उंच आणि तितकाच लांब. रामदेव बाबा पतंजली षटकार. जिंकत आहेत आमचे डीजे मास्टर रोहित, आणि इथे मात्र पूर्णपणे फलंदाज मात्र प्रेक्षकांचं मन जिंकत आहेत. धावसंख्या झाली 50 धावा, हाफ सेंचुरी लगावली गेली आहे धावफलकावरती. हो आता मात्र सुरेख चेंडू हाताळला जात आहे. नक्कीच गुडलेने चेंडू होता, चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर थोडस उसळी घेतो आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावता. नक्कीच इथे निर्धाव चेंडूची सांगता होते, आणि या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या आहे ती 50 धावा. माननीय निलेश गुजर साहेबांनी स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय. कमिटीकडून त्यांना विनंती, त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हायचं. माणिक चौधरी साहेब यांनी सुद्धा स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय. हो नक्कीच पुन्हा एकदा सुरेख फटका आहे, परंतु 30 यार्ड सर्कल मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण मानावं लागेल आणि एका धावावर समाधान मानावं लागेल त्या वेळूक संघाला. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली 51 धावा, आणि इथे मात्र षटक संपताय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 51 धावा. धन्यवाद डीजे. माननीय संतोष शिंदे यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय. केसी कडून त्यांना विनंती, त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय. पिंटू शिंदे यांना विनंती असेल आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपण कुठेही असाल तर विनंती असेल आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. आणि या 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 51 धावा, आणि 5वं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. ज्यानं दुसरं स्लॉगचं षटक हाताळलं होतं तोच गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. अरुण नक्कीच धावाचा डोंगर अतिशय सुरेख उभारला जात आहे. दरम्यान वेळूक संघाकडनं पूर्णपणे चोखपणे जबाबदारी पार पाडत आहेत हे फलंदाज. त्यांना सुद्धा माहित आहे या आयुष्यामध्ये सर्वात महत्वाचं टॉनिक म्हणजे जबाबदारी आहे. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. हो आता मात्र सुरेख चेंडू हाताळला जात आहे. नक्कीच गुडलेनने चेंडू होता, चेंडूला कोणतीही उसळी दिली नाही, चेंडू खालीच होता आणि पूर्णपणे बीट झाला. तो फलंदाज हुकला मुकला चुकला आणि निर्धाव चेंडूची सांगता होत्या. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. नक्कीच मी गोलंदाजाचं कौतुक करेन, पहिला चेंडू निर्धाव टाकला जातोय. नक्कीच कॉन्फिडन्स वाढला असेल त्या गोलंदाजाचं. दरम्यान षटकातील पुढील चेंडू नितीनसाठी. हो पुन्हा एकदा सुरेख चेंडू आहे. नक्कीच स्वतःच्या बॉलर थ्रू मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण बघायला भेटलं. दरम्यान अरुण याच्या रूपानं गोलबंद संघाकडनं आणि एका धावावर समाधान मानावं लागलं त्या बेळूक संघाला. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली 52 धावा, 52 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. फायनलला साजेसा असा खेळ करताना दोन्ही संघ सुंदर असं शिस्तीचं पालन आणि सुंदर असा खेळ करताना फायनल केसीए शेवटच्या दिवशी या फायनलचं आयोजन आणि सुंदर असं नियोजन केसीए कडून झालेलं आहे. पुढील चेंडू. ओ आता मात्र सुरेख फटका आहे. चेंडू मात्र हवेत आहे. नक्कीच झेल घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता परंतु अपयश आलं ते क्षेत्ररक्षकाला. दरम्यान धावून पळून फलंदाजाने इथे 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या आणि या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाल्या 54 धावा. या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक.
बघूया 3 चेंडू हाताळले गेले, 3 धावा खर्च केल्या या गोलंदाजानं. आता मात्र स्ट्राईक एंडवरती असेल फलंदाज अविनाश. ओ सुरेख फटका आहे, चेंडू मात्र हवेत आहे, क्षेत्ररक्षक धावताय आणि इथे मात्र सुरेख झेल टिपला जात आहे. दरम्यान आशिषाच्या रूपानं गोलबंद संघाकडनं आणि नरेंद्र नायडू सरांना विनंती असेल आपण स्टेजवरती स्थानपन्न व्हायचं आहे. विनंती असेल नरेंद्र नायडू सरांना आपण स्टेजवरती स्थानपन्न व्हायचं आहे. या क्रीडा नगरीमध्ये आपण आलात, आपण आपला अमूल्य वेळ देऊन आलात. या कसारा क्रिकेट असोसिएशन तर्फे आपलं हार्दिक स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. आणि त्यांना विनंती असेल आपण स्टेजवरती स्थानपन्न व्हायचं आहे. दरम्यान खेळाडूंसाठी सुवर्ण अशा संधी मान्यवरांनी इथे उपलब्ध करून लगातार 3 षटकार 1100 रुपये, समाधान भागवत प्रत्येक षटकार 500 रुपये, विनायक सावंत जी सर, प्रवीण हिवाळे, उत्तम भोईर प्रत्येकी 100, प्रत्येक षटकार चौकार. पुन्हा एकदा संधी निर्माण केली आहे गोलंदाजांना, परंतु कोणताही झेल घेण्याचा प्रयत्न नाही क्षेत्ररक्षकाचा. दरम्यान इथे मात्र संधी आहे आणि इथे मात्र रनआउटच्या रूपामध्ये विकेट फेकली जात आहे त्या वेळूक संघाकडनं. नक्कीच रणनीती मी मात्र म्हणेल चुकीची असेल. बचना ए हसीनो तो मैं आ गया. मला ज्याची मी त्यालाच आणलं. धन्यवाद डीजे. आणि इथे मात्र नक्कीच मी कौतुक करेन त्या गोलंदाजाचा. पहिल्या चेंडूवरती सफलता मिळते त्या शैलेशला, कारण की त्यांना सुद्धा माहित आहे या गोलंदाजाला आज नाही तर कधी नाही जवळजवळ 365 दिवस थांबावे लागतात या स्पर्धेसाठी. आज हिरो ठरलं नाही तर पुन्हा 365 दिवस आपल्याला थांबावे लागतील. हे दोन्ही फलंदाजांना तसेच गोलंदाजाला सुद्धा माहित आहे. आणि हा अतिशय सुरेख कामगिरी करताना दोन्ही संघाकडनं. दरम्यान पुढील चेंडू. ओ आता मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका आहे, चेंडू जात लांब 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 तितकाच
हा असेल एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच इथे मैदानामध्ये मात्र पूर्णपणे प्रेक्षकांची मात्र मन जिंकताना आमचे पंच एकनाथजी ढगळे सर. बघूया पुढील चेंडू. ओ पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. नक्कीच इथे अपील होत आहेत. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता मी म्हणेन. नक्कीच सुरेख षटक हाताळलं जात आहे. दरम्यान शैलेशाच्या रूपानं गेल्या पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली होती. दुसऱ्या चेंडूवरती मात्र षटकार आला आणि तिसरा चेंडू निर्धाव टाकला जात आहे. नक्कीच रणनीती सुरेख असेल या गोलंदाजाची, कारण की गेल्या चेंडूवरती षटकार होता आणि निर्धाव चेंडू आला. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. ओ पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. चेंडूला भिडकावला गेलाय. चेंडू जात आहे डिक्लर झोन कडे 2 धावेसाठी. आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली 65 धावा. नक्कीच धावाचा डोंगर अतिशय सुरेख उभारला जातोय दरम्यान वेळूक संघाकडनं, कारण की एक महत्वाचा सामना आहे आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये आपल्याला धावांचा डोंगर उभारावा लागेलच. हे वेळूक संघाला माहितीच आहे, कारण की बघायला गेले तर विरुद्ध टीम जी एक नावाजलेली संघ आहे गोलबन, ज्या संघामध्ये फलंदाजीचा भरणा म्हणून ओळखला जातोय. दरम्यान षटकातील पुढील चेंडू नितीनसाठी. हो आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ब्लॉक ऑन होल्ड मध्ये होता चेंडू. चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला. इथे नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होते. या फर्स्ट इनिंगच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि स्ट्राईक एंड वरती नक्कीच फलंदाज आहेत नितीन. बघूया किती धावा गोळा करताय या शेवटच्या चेंडूवरती. हो आता मात्र लेन भरकटत आहेत गोलंदाज. नक्कीच लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू जात आहे आणि पंचांचा इशारा येतोय. यस इट इज वाईड. एक अवांतर धाव दिली जात आहे आणि चेंडू गेला डिक्लर झोन कडे. वाईड +1. एकूण 2 धावा दिल्या जात आहे. धावसंख्या झाली 67 धावा. पवेलियन मधले बसलेल्या खेळाडूंनी कुठल्याही प्रकारचं आर्ग्युमेंट नाही करायची आहे. बघूया शेवटचा चेंडू षटका देईल नितीनसाठी. सुरेख फटका आहे. नक्कीच चेंडू लेग साईडच्या दिशेने भिडकावला गेलाय. सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे फलंदाज आणि इथे मात्र दुसऱ्या धावेवरती रनआउटच्या विकेट फेकला जात आहे. रनआउटच्या रूपाने विकेट फेकला जात आहे आणि 1 धाव मिळत आहे त्या वेळूक संघाला. दरम्यान धावसंख्या झाली 68 धावा. निलेश गुजर आणि माणिक चौधरी यांच्याकडून प्रत्येक षटकारास 100 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल. प्रत्येकी एक षटकारास 100 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल. नक्कीच बघायला गेलं तर या सामन्याची नाणेफेकी झाली होती आणि नाणेफेकी जिंकली होती त्या गोलबंद संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचं स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं त्या वेळूक संघाला. आणि जवळजवळ 6 षटकाच्या समाप्तीनंतर जगाची धावसंख्या आहे ती 68 धावा आणि 69 धावांचं आव्हान ठेवलं आहे त्या गोलबंद संघापुढे. बघूया हे लक्ष कसं पार करताय गोलबंद संघ. आदिवासी गटातील जी फायनल झाली होती त्या फायनल मधील जे अतिरिक्त बक्षिसं लावली होती त्यामध्ये विनायक सावंत यांनी प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक दिलंय आणि समाधान भागवत यांनी लगातार 3 षटकाराला 1100 रुपयाचं पारितोषिक दिलंय. तसेच षटकाराच्या बाहेर 2 कॅचेस पकडल्या गेल्या आहेत. एक सूरजने पकडली आणि एक सचिनने. त्या दोघांनी सुद्धा इथे यायचंय. तसेच गोट्या, कॅन्डी आणि बबलू यांनी सुद्धा कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. शकीर चौधरी यांना विनंती असेल, शकीर चौधरी सर यांना विनंती असेल आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे.
कुठे आपण असाल तर एक विनंती असेल, आपण स्टेजवरती स्थानपन्न व्हायचं आहे. शगीर चौधरी सर. कॅन्डीला लगातार 3 षटकार मारले होते आदिवासी गटातील फायनल. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत करायचं आहे. कॅन्डी 1100 रुपयाचं पारितोषिक घेताना मान्य समाधान भागवत साहेबांकडून. आणि एकता बी संघाचा गोट्या यांनी एकूण 3 सिक्स मारले आहेत. नाही एक 6 नंतर मारलं होतं. एक 6 नंतर एकूण 4 सिक्सर मारले, परंतु 3 सिक्सरला त्याचं पारितोषिक नाही. कसारा शहराध्यक्ष मान्य विनायकजी सावंत यांच्याकडून आणि जीटीसी बबलू यांनी सुद्धा यायचंय. बबलू याने पुढे यायचंय. मान्य विनायकजी सावंत. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत करायचंय. दरम्यान सामन्याला सुरुवात झालेली आहे. पहिलाच चेंडू, निर्धाव असा चेंडू. नक्कीच पहिल्या चेंडूवरती इथे एक धाव खर्ची करतायत ते गोलंदाज नितीन. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत नितीन. आणि पहिला चेंडू एक सिंगल मिळाली त्या गोलबंद संघाला. नक्कीच स्ट्राईक एंड वरती आहे तो आशिष. आणि या षटकातील पुढील चेंडू आशिष साठी असेल. ओ सुरेख फटका आणि नक्कीच चेंडू हवेत आहे. आणि इथे मात्र सुरेख झेल टिपला जातोय दरम्यान वेळुक संघाकडनं. क्या बुरा क्या भला है फर्क पहचानना, पकड़ के खड़ा है कम वक्त छोड़ना जानना. बदतमीज दिल बदतमीज दिल बदतमीज दिल माने ना बदतमीज दिल बदतमीज दिल बदतमीज दिल माने ना ये जो हाल है. धन्यवाद डीजे. नक्कीच बत्तमीज दिल असतो आणि हेच मात्र इथे दाखवताना आमचे तटस्थ असे पंच एकनाथजी डगळे सर अख्ख्या शहापूरला वेड लावून टाकले या पंचांच्या भूमिकेत. एक सुरेख कला दाखवताना नक्कीच सुरेख झेल टिपला गेला दरम्यान वेळुक संघाच्या या क्षेत्ररक्षकाकडनं. नक्कीच दुसऱ्या चेंडूवरती सफलता मिळाली त्या गोलंदाजाला नितीन याला. नक्कीच सुरेख फलंदाजी केली होती त्याचप्रमाणे गोलंदाजी सुद्धा सुरेख करताना हा गोलंदाज वेळुक संघाकडनं नितीन आज मात्र स्वतःला सिद्ध करत आहे या मैदानामध्ये. कसारा प्रीमियर लीग पर्व 3 दरम्यान षटकातील पुढील चेंडू. हो आता मात्र ब्लॉक ऑन होल्ड मध्ये चेंडू होता. नक्कीच चेंडू मात्र जात आहे बॅटची कडा घेऊन डिक्लेअर झोन कडे एका धावेसाठी. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली 2 धावा. नक्कीच बघायला गेलं तर पहिला चेंडू हाताळला होता लेग बायच्या रूपाने 1 धाव खर्च केली. दुसऱ्या चेंडूवरती सफलता मिळाली आणि तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा एक धाव मिळत आहे. दरम्यान षटकातील पुढील चेंडू असेल हरेश साठी. हो पुन्हा एकदा सुरेख चेंडू हाताळला जात आहे. नक्कीच फलंदाजांना तर समजत नाही तसेच यष्टीरक्षकाला सुद्धा चेंडू समजत नाही आणि चेंडू गेला डिक्लेअर झोन कडे एका धावेसाठी. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली 3 धावा. नक्कीच एक स्लॉगचं षटक आहे महत्वपूर्ण षटक ज्याला म्हटलं जातं ते मात्र षटक हाताळताना हा नितीन आज मात्र स्वतःला सिद्ध करत आहे या मैदानामध्ये. नक्कीच जे हाणामारीचं षटक म्हटलं जातं ते एक महत्वपूर्ण षटक हाताळताना हा गोलंदाज नितीन. दरम्यान शरद गवळे लगातार 3 चौकार मारल्यास 500 रुपयाचं पारितोषिक. आणि आमचे तटस्थ असे पंच एकनाथ डगळे यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय हो पुन्हा लवमाळे यांच्याकडून. पुन्हा एकदा संधी निर्माण केली होती गोलंदाजानं. नक्कीच स्वतःच्या बॉलर थ्रू मध्ये एक झेल टिपण्याचा चान्सेस होता परंतु अपयश आलं गोलंदाजाला आणि परिणाम स्वरूपी इथे जीवदान मिळते त्या फलंदाजाला. आणि त्या परिणाम स्वरूपी इथे 1 धाव काढली जाते आहे. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली 4 धावा. नक्कीच स्लॉगचं षटक आहे एक महत्वपूर्ण षटक आहे या सामन्यामध्ये. निर्णायक षटक असतं जे स्लॉगचं षटक
पहिलं असतं. नक्कीच सुरुवात सुरेख असेल तर एंड सुद्धा सुरेख होतो. दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू रमेश साठी असेल. ओ सुरेख पटका आहे नक्कीच. 30 यार्ड सर्कल मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण होतंय पॉइंट कडनं आणि एका धावावर समाधान मानावं लागेल. नक्कीच आमचे पंच आम्हाला दर्शवत आहेत षटक संपत आहे. या एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 5 धावा. नक्कीच टार्गेट सेट केले गेले ते 69 धावांचं आणि हे टार्गेट पार करताना हा गोलबंद संघ दरम्यान एक षटक हाताळलं गेलं, 5 धावा खर्ची केल्या. आता मात्र कुठेतरी संकटामध्ये सापडला आहे तो गोलबंद संघ. जर गोलबंद संघाला हा सामना जिंकायचा असेल तर इथे मात्र कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील. ज्याप्रमाणे वेळुक संघानं सुरेख फलंदाजी केली त्याचप्रमाणे मात्र इथे फलंदाजी करावी लागेल त्या गोलबंद संघाला. नक्कीच आयुष्यामध्ये सर्वात महत्वाचं जे टॉनिक म्हटलं जातं ती असते जबाबदारी आणि ही पूर्णपणे जबाबदारी घ्यावी लागेल या दोन फलंदाजांवरती. हो आता पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज धावतात. नक्कीच सुरेख झेल टिपला जात आहे. दरम्यान गोलंदाज विश्वास त्याच्याकडनं आणि अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. धन्यवाद डीजे. प्रत्येक विकेटसाठी उत्तम भोईर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक, तसेच लगातार 3 चौकार शरद गवळे यांच्याकडून 500 रुपये आणि यापुढील जोही षटकार मारेल त्याला 200 रुपयाचं पारितोषिक शरद गवळे यांच्याकडून. तसेच लव माळी यांच्याकडून अजून एकदा डान्स केला तर अजून एक 100 रुपयाचं पारितोषिक दगडे साहेबांना भेटेल याची नोंद घ्यायची आहे. नक्कीच पहिल्या चेंडूवरती इथे सफलता मिळते. या गोलंदाज विश्वास त्याला नक्कीच पूर्णपणे विश्वास दाखवत आहेत आपल्या संघासाठी. विश्वास आज स्वतःला सिद्ध करायचं असेल तर हाच वेळ असेल या गोलंदाजाकडे. बघूया पुढील चेंडू हरेश साठी असेल. ओ शॉर्ट पिच चेंडू नक्कीच सुरेख फटका आहे. चेंडू मात्र जातोय डिक्लेअर झोन कडे. दरम्यान दोन धावेसाठी निलेश गुजर आणि माणिक चौधरी यांच्याकडून प्रत्येक षटकारास 100 रुपये दिले जातील. संदीप गिळंदे 200 रुपये, विनायकजी सावंत 500 रुपये. लगातार 3 षटकार मारल्यास समाधानजी भागवत यांच्याकडून 1100 रुपये. नक्कीच बघायला गेलं तर थोडस मात्र इथे संकटात सापडला आहे हा गोलबंद संघ. दरम्यान षटकातील पुढील चेंडू हरीश साठी. हो आता मात्र सुरेख चेंडू हाताळला जात आहे. नक्कीच घुटल्याने चेंडू होता. चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर थोडस उसळी घेतो आणि सीधा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. नक्कीच इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. फलंदाज मात्र हुकला मुकला चुकला आणि निर्धाव चेंडू. नक्कीच गोलंदाजाचं मी कौतुक करेन. आतापर्यंत या षटकातील 3 चेंडू हाताळले गेले, केवळ 2 धावा खर्ची केल्या या गोलंदाजानं. दरम्यान वेळुक संघाचे जे फॅन्स आहेत त्यांनी सीमारेषेच्या थोडं बाहेर राहायचंय, अन्यथा संघाला पेनल्टी देण्यात येईल. बाहेर आणि कुठलाही गैरवर्तन नाही करायचंय. आपण लक्ष द्यायचंय. कुठलाही सामन्याला मध्ये कुठं गालबोट लागतं का म्हणा याची नोंद घ्यायची आहे. नक्कीच आम्ही वारंवार तर सूचना करत आहोत. आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत आहे आणि याची नोंद घ्यायची आहे. आपण सीमारेषेच्या थोडं पलीकडे राहायचं आहे. इथे कोणताही अडथळा आणून द्यायचा नाही. नक्कीच इथे दर्जेदार आणि महत्वपूर्ण सामना आहे. मेगा फायनलचा सामना. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. हो आता मात्र लेंथ भरकटला आहे. गोलंदाज नक्कीच ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू जात आहे आणि पंचांचा आगळा वेगळा इशारा येतोय. दोन्ही पंचांचे दोन्ही हात हवेत आहेत आणि आम्हाला दर्शवत आहेत हा वाईट चेंडू आहे आणि एक अतिरिक्त धाव मिळत आहे त्या गोलबंद संघाला. या एका अतिरिक्त धावाच्या नंतर संघाची धावसंख्या झाली 8 धावा. कुठेतरी संत आणि प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. षटकाराच्या बाहेर कॅच पकडल्यास प्रत्येकी 100, एक टप्पा आणि डायरेक्ट कॅच पंढराज बटाटे यांच्याकडून. नक्कीच सुरेख फटका आहे. नक्कीच क्षेत्ररक्षण सुद्धा सुरेख होत आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे मात्र फलंदाज आणि इथे मात्र दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात आहेत आणि इथे मात्र तिसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण होत आहे. नक्कीच गुड रन बिटवीन विकेट बनावं लागेल. दरम्यान अरुण आणि हरीश याच्या रूपानं गोलबंद संघाकडनं 3 धावा मिळाल्यात या चेंडूवरती. या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली 11 धावा. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. 4 चेंडू हाताळले गेलेत.
बघूया आता मात्र स्ट्राईक एंड वरती असेल फलंदाज अरुण. नक्कीच जोपर्यंत मात्र हे फलंदाज दोन मैदानामध्ये असतील शेवटपर्यंत तोपर्यंत मात्र कुठेतरी इच्छा आकांक्षा असतील या गोलबंद संघाच्या जिंकण्याकडे. कारण की गेले भरपूर सामने आम्ही पाहिले या मैदानामध्ये अतिशय सुरेख फलंदाजी केली होती या दोन फलंदाजांनी. आज मात्र पूर्णपणे जबाबदारी स्वीकारावी लागेल त्या फलंदाजाला. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. हो पुन्हा एकदा लेंथ भरकटला आहे गोलंदाज नक्कीच ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर चेंडू जात आहे आणि पंचांचे दोन्ही हात हवेत आम्हाला दर्शवतायत. वाईट चेंडू आहे नक्कीच अवांतर धाव दिली जाते त्या गोलबंद संघाला बोनस रूपामध्ये. नक्कीच दिवाळी मात्र संपली इथे मात्र बोनस रूपाने धावा दिल्या जात आहेत. दरम्यान विश्वास यांच्याकडनं वेळूक संघाकडनं आज मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल या गोलंदाजाला. कारण की एक विश्वासाने गोलंदाजी दिली आहे त्या संघानं. वेळूक संघाकडनं विश्वास यांच्यावरती विश्वास टाकला आहे. दरम्यान षटकातील पुढील चेंडू अरुणसाठी असेल. हो आता मात्र उंच मारण्याच्या नादात इथे मात्र फलंदाज बीट होतात आणि इथे मात्र डायरेक्टली हिट होत आहे आणि पंचांचा इशारा येत आहे आउट आउट आउट. नक्कीच इथे मात्र थोडस रणनीती मात्र चुकीची ठरली त्या फलंदाजाची. इथे कोणतीही मी म्हणेन कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न करायला नको होता फलंदाजाने आणि परिणाम स्वरूपी इथे धावबाद होत आहेत फलंदाज. नक्कीच जेव्हा जेव्हा या क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा रन आउट फलंदाज होतो तेव्हा मात्र पूर्णपणे हताश आणि निराश होऊन परतावं लागतं त्या फलंदाजाला ना. हेच मात्र मैदानामध्ये घडलं. हरीशला परतावं लागलं मैदानाच्या बाहेर. दरम्यान षटकातील पुढील चेंडू असेल अरुणसाठी. हो आता मात्र लेगस्टम्पच्या खूपच बाहेर चेंडू जाते. पुन्हा एकदा पंचांचा इशारा आला. वाईट चेंडू. एक अवांतर धाव दिली जाते. एका अवांतर धावानंतर संघाची धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या झाली 13 धावा. बघूया अतिशय सुरेख सामना रंगला आहे. दरम्यान वेळूक वर्सेस गोलबंद. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. हो सुरेख फटका होता परंतु चेंडू मात्र डिक्लेअर झोनचा वेध घेत आहे एका धावेसाठी आणि इथे मात्र षटक संपताय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बघायला गेलं तर 14 धावा. जवळजवळ 7.00च्या सरासरीने इथे धावा काढल्या जात आहेत गोलबंद संघाकडनं. टार्गेट सेट केले गेले ते 69 धावांचं. लगातार 3 षटकार मारल्यास 500 रुपयाचं पारितोषिक उत्तम भोईर यांच्याकडून. नक्कीच इथे बघायला गेलं तर या सामन्यामध्ये जर गोलबंद संघाला जर जिंकायचं असेल तर आता मात्र इथून मोठा संघर्ष करावा लागेल. कारण की टार्गेट सेट केले गेले ते 69 धावांचं. नक्कीच मी मोठं आणि मापक म्हणेन. 69 धावा 6 षटकामध्ये जवळजवळ 36 चेंडूमध्ये 69 धावांचं टार्गेट सेट केले गेले आणि आता मात्र प्रगतीपथावरती तिसरं षटक आहे. गेले 2 षटक हाताळले गेले. धावसंख्या झाली ती 14 धावा. पुन्हा एकदा ज्यानं मात्र वैयक्तिक पहिलं षटक हाताळलं होतं एक स्लॉकचं षटक केवळ 5 धावा खर्ची केल्या होत्या त्या गोलंदाजानं. तो जो मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल. नितीन डीके गोलबंद संघाकडे चांगल्याशा फलंदाजांचा भरणा आहे. षटकार आणि चौकारांचे बादशाह त्यांच्याकडे आहेत. त्यांना ते षटकार आणि चौकार मारावे लागतील विजयाकडे वाटचाल करायची असेल तर. आता मात्र अरुण स्ट्राईकला. हो पहिला चेंडू नक्कीच ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर चेंडू आहे आणि पंचांचा इशारा आला. वाईड चेंडू आणि चेंडू मात्र जातोय डिक्लेअर झोन कडे. एका धावेसाठी नक्कीच इथे वाईड +1 एकूण 2 धावा मिळतात या चेंडूवरती. नक्कीच पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करतील गोलंदाज. पहिला चेंडू आव्हानात धावा दिल्या जातात. दरम्यान पुढील चेंडू असेल अरुणसाठी. हो पुन्हा एकदा तीच लाईन आणि पुन्हा एकदा चेंडू मात्र अवांतर अशी धाव दिली जाते. पंचांचे दोन्ही हात हवेत आहेत आम्हाला दर्शवत आहेत. हा वाईट चेंडू आहे. नक्कीच अवांतर धाव दिली जाते. पुन्हा एकदा जवळपास धावसंख्या झाली 17 धावा. 24 चेंडू मध्ये 52 धावांची गरज आहे ती डीके गोलबंद संघाला. डीके गोलबंद संघाकडे षटकार आणि चौकारांचे बादशाह अजूनही मैदानात आहेत. अरुण नक्कीच रोहित सर. हो आता मात्र उंच मारण्याच्या नादात
चेंडू मात्र एज लागून जात आहे डिक्लेअर झोन कडे एका धावेसाठी. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली 18 धावा. आणि आता जिथं आगमन झालं आहे शिवसेना शाखा प्रमुख गोविंद तळपटे सर तसेच रत्नाकर लहाने यांचं आगमन झाले आहे. नक्कीच मी त्यांना विनंती करेन आपण स्टेजवरती स्थानपन्न व्हायचं आहे. दरम्यान षटकातील पुढील चेंडू ओ सुरेख फटका आहे. नक्कीच चेंडू जात आहे उंच उंच. हा असेल रामदेव बाबा पतंजली षटकार. धन्यवाद डीजे. मी म्हटलंच होतं रोहित सर जोपर्यंत हे फलंदाज मात्र मैदानामध्ये असतील तोपर्यंत मात्र या स्पर्धेमध्ये काही होऊ शकतो. नक्कीच त्यांना सुद्धा एक सुवर्ण संधी आहे. एक महत्वपूर्ण सामना आहे. आणि ज्या प्रेक्षकांनी कॅच पकडली त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. आता मात्र 22 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे त्या गोलबंद संघाला. 22 चेंडू 45 धावा. नक्कीच मापक आव्हान असेल. दरम्यान षटकातील पुढील चेंडू नयनसाठी ओ पुण्याचा एकदा चेंडू हवेत आहे. चेंडू जातो ऑन फायर आणि इथे मात्र सुरेख झेल टिपला जातोय. चेंडू हवेत होता. सुरेख झेल मी म्हणेन. या मॅचचा एक टर्निंग पॉइंट म्हणून ठरेल हा झेल. नक्कीच वेळूक संघाला सुद्धा माहित आहे हे एक महत्वपूर्ण झेल आहे आणि तंबूत परतावं लागलं त्या नयनला. एक महत्वपूर्ण विकेट्स बड़ी मछली जाल में फंस गई. आता मात्र नयन यांची जागा भरून काढतील प्रशांत. शगीर चौधरी सरांना विनंती असेल आपण स्टेजवरती स्थानपन्न व्हायचं आहे. शगीर चौधरी सर कुठे असतील तर आमचा आवाज आपल्यापर्यंत येत आहे. आपण स्टेजवरती स्थानपन्न व्हायचं आहे. दरम्यान षटकातील पुढील चेंडू हो आता मात्र पुण्याच्या एकदा ऑफस्टमच्या खूपच बाहेर चेंडू जात आहे आणि पंचांचा इशारा येते वाईट चेंडू. एक अवांतर धाव दिली जाते. वाताडे सर तसेच दिलीप शेळके सर यांना सुद्धा विनंती असेल आपण स्टेजवरती स्थानपन्न व्हायचं आहे. ओ नक्कीच सुरेख चेंडू होता परंतु चेंडू मात्र डिक्लेअर झोनचा वेध घेत आहे. नक्कीच इथे एक धाव मिळत आहे त्या गोलबंद संघाला. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली 26 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. बघूया 4 चेंडू हाताळले गेले या षटकातील. दरम्यान षटकातील 5वा चेंडू अरुण साठी असेल. लोअर फुलटा चेंडू होता. सुरेख क्षेत्ररक्षण होता. डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न होता. नक्कीच प्रयत्न सुरेख होता त्या सूरज यांच्याकडनं आणि सेफ झोन मध्ये होते फलंदाज प्रशांत. नक्कीच रणनीती सुरेख असेल फलंदाजांची. कोणताही धाव घेण्याचा प्रयत्न नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. एकनाथ माळी सरांकडून लव माळी सरांकडून एकनाथ डगळे यांस परत एकदा 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे जर कुठलाही षटकार चौकार आणि विकेटवर डान्स केला तर. दरम्यान षटकातील पुढील चेंडू अरुण साठी हो आता मात्र उंच मारण्याच्या नादात नक्कीच इथे 30 यार्ड सर्कल मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे आणि एका धावावर समाधान मानावं लागेल त्या गोलबंद संघाला. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली 27 धावा आणि 3 षटक संपत आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 1 मिनिटाचा डिस्क ब्रेक असेल. दरम्यान पंढरी भटाटे सर यांनी कॉमेंट्री बॉक्स समोर यायचंय. आता मात्र 18 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे त्या गोलबंद संघाला जिंकण्यासाठी. 18 चेंडू आणि 42 धावा.
नक्कीच कसारा क्रिकेट असोसिएशनच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धाच म्हणजेच KPL अर्थात कसारा प्रीमियर लीग आणि हे मेगा फायनलचा सामना आहे. या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. तसेच आम्हाला जोडले गेलेले सर्व प्रेक्षकांचं सुद्धा मी या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक स्वागत करतोय. तसेच प्रमुख पाहुण्यांचे सुद्धा मी या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक स्वागत करतोय. आपण बहुमूल्य वेळ देऊन इथेपर्यंत आलात. आदिवासी गटामधून एक सिक्सर षटकाराच्या बाहेर मारला होता, आपला षटकार लाईनच्या बाहेर. त्यामध्ये सचिन बांबळे यांनी कॅच पकडला होता. त्यांना सुद्धा पंढरीनाथ भटाटे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. सचिन बांबळे याला 50 आणि त्याचा मित्र दोघांनी कॅच पकडलेली आहे. 50-50 वाटून घ्यायचे आहेत. नक्कीच ज्याप्रमाणे फलंदाजांवरती तसेच गोलंदाजांवरती बक्षिसाचा वर्षा होत आहे त्याचप्रमाणे मात्र इथं आगळं वेगळं बक्षीस लावलं गेलंय त्या प्रेक्षकांवरती. या सामन्यामध्ये नक्कीच एक वैशिष्ट्य असेल या स्पर्धेचं. लव माळी यांच्याकडून अजून एक 100 आलेले आहेत, याची नोंद घ्यायची आहे. काहीसा थोडासा वेळ बाकी आहे, प्रेक्षकांचं मनोरंजन करायचंय. जवळपास 5 ते 7 हजाराचा प्रेक्षक वर्ग इथे जमलेला आहे. कसारा प्रीमियर लीग पर्व 3ची फायनल बघण्यासाठी प्रथम पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिकासाठी चाललेला सामना. बघूया कोण बाजी मारतोय ते. मी पुन्हा एकदा या मंचावरती सर्व प्रमुख पाहुण्यांचं मी हार्दिक स्वागत करत आहोत. आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन इथपर्यंत आलात. या कसारा क्रिकेट असोसिएशनच्या तर्फे आपला हार्दिक स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. पहिला चेंडूवरती मोठा सुरेख फटका आहे. नक्कीच चेंडू हवेत आणि इथे मात्र गलती करतात क्षेत्ररक्षक आणि झेल ड्रॉप होत आहे. नक्कीच क्रिकेट मधले म्हटलं जातं टेक द कॅचेस, विन द मॅचेस अँड ड्रॉप द कॅचेस, लॉस द मॅचेस. आणि इथे मात्र झेल ड्रॉप झाला आणि परिणाम स्वरूपी फलंदाजांनी मात्र धावून पडून एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली 28 धावा. नक्कीच जेव्हा जेव्हा झेल सोडले जातात तेव्हा तेव्हा मात्र इथे गोलंदाजाचा कॉन्फिडन्स हा ढासळत असतो. बघूया एक स्वतःला सावरत आहेत का हे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत प्रवीण यांच्या षटकातील पुढील चेंडू प्रशांत साठी असेल. सुरेख फटका आहे. नक्कीच हा असेल A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. कॅच पकडली असेल तरच यायचं इकडं. नक्कीच पूर्णपणे प्रेक्षकाची मने जिंकतायत आमचे पंच. आणि इथे मात्र बक्षिसाचा वर्षा होत आहे. जर अजूनही या फलंदाजाने जर 2 षटकार लगावल्यास तर निलेश गुजर सरांकडनं 3000 रुपयाचं पारितोषिक येत आहे. नक्कीच मी कौतुक करेन निलेश गुजर सरांचं, कारण की पूर्णपणे आतापर्यंत गेले 3 वर्ष आपण या स्पर्धेमध्ये येत आहात आणि पूर्णपणे प्रोत्साहित केलं जातं या फलंदाजा तसेच गोलंदाजाला सुद्धा. मी पुन्हा एकदा निलेश गुजर सरांचं हार्दिक स्वागत करतोय या क्रीडा नगरीमध्ये. दरम्यान षटकातील पुढील चेंडू प्रशांतसाठी. पुढे एकदा सुरेख फटका आहे, परंतु चेंडू मात्र हवेत आहे. नक्कीच क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि इथे मात्र सुरेख झेल टिपला जात आहे. दरम्यान सूरज याच्याकडनं आणि जंबूत पडदा लागेल त्या प्रशांतला. नक्कीच एक मोठी विकेट्स मिळत आहेत त्या वेळूक संघाला. प्रशांत याच्या रूपाने विकेट फेकली जाते. आता मात्र समीकरण येऊन ठेपलं आहे. ते 15 चेंडू मध्ये 35 धावांची गरज आहे. 15 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे गोलबंद संघाला जिंकण्यासाठी. महेश साखरे सरांना विनंती असेल आपण स्टेजकडे यायचं आहे. महेश साखरे सर, आपण कुठेही असाल तर आमचा आवाज आपल्यापर्यंत येत आहे. आपण कुठेही असाल तर या कॉमेंट्री बॉक्स कडे संपर्क साधायचा आहे. नक्कीच 15 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. एक रोमहर्षक अशा अवस्थेत येऊन ठेपला गेलाय हा सामना. 15 चेंडू आणि 35 धावांची गरज. एक हृदयाची धडधड आणि काळजाचा ठोका चुकवणारा हा सामना आहे ग्रँड फिनाले या स्पर्धेमध्ये.
हो आता मात्र लेंथ भरकटले आहेत गोलंदाज नक्कीच लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू जात आहे आणि पंचांचा इशारा येतोय एक आगळा वेगळा इशारा दोन्ही पंचांचे दोन्ही हात हवेत आणि आम्हाला दर्शवत आहेत हा वाईड चेंडू आहे एक अतिरिक्त धाव दिली जात आहे त्या गोलबंद संघाला आता मात्र 15 चेंडू आणि 34 धावांची गरज असेल 15 चेंडू 34 धावा नक्कीच यासाठी केला होता हा आजचा दिवस गोड व्हावा आणि हा आजच्या दिवसातील अतिशय सुरेख सामना रंगला आहे ओहो पुन्हा एकदा तेच होत आहे तीच लाईन तेच लेंथ आणि पंचांचा सुद्धा इशारा तोच अवांतर धाव वाईट चेंडू आता मात्र समीकरण बदलत आहे 15 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे नक्कीच क्रिकेट आहे अनिश्चितीने भरभरलेला खेळच म्हणजे क्रिकेट इथे काही होऊ शकतो एका षटकामध्ये 36 धावा सुद्धा काढल्या जातात त्याचप्रमाणे एका षटकामध्ये एक धाव सुद्धा दिली जात नाही म्हणजेच क्रिकेट 15 चेंडू 33 धावांची गरज बघूया स्ट्राईक एंड वरती अरुण अजूनही मैदानामध्ये आहे पूर्णपणे इच्छा असतील ओ सूर्य फटका आहे नक्कीच चेंडू मात्र जातो सीमारेषेकडे नक्कीच क्षेत्ररक्षण सूर्य होईल तोपर्यंत मात्र जोपर्यंत फील्ड होत नाही तोपर्यंत फलंदाजांनी मात्र धावून पळून इथे 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते धावसंख्या झाली 38 धावा आता मात्र 14 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे त्या गोलबंद संघाला नक्कीच मी म्हटलं होतं जोपर्यंत अरुण असेल या मैदानामध्ये तोपर्यंत मात्र काही होऊ शकतं गेल्या आपण भरपूर सामने पाहिले एक अतिशय सुरेख कामगिरी करताना गोलबंद संघाकडनं पुढील चेंडू ओ पुन्हा एकदा लेंथ भरकटला आहे गोलंदाज पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय वाईड चेंडू पूर्णपणे प्रेक्षकांची मनं जिंकताना आमचे तटस्थ पंच एकनाथजी डगळे सर पूर्णपणे शहापूर तालुक्याला वेड लावलं गेले या पंचांची भूमिका पार पाडताना अतिशय पूर्णपणे तटस्थ असे आमचे पंच 14 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे गोलबंद संघाला बघूया पुढील चेंडू असेल अरुण साठी ओ सुरेख फटका आहे नक्की क्षेत्ररक्षण सुरेख होत आहे आणि जोपर्यंत फील्ड होत नाही चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत मात्र फलंदाजांनी मात्र एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली या एका धावच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते धावसंख्या झाली 40 धावा आता मात्र 13 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे त्या गोलबंद संघाला जिंकण्यासाठी नक्कीच शेवटपर्यंत मात्र जिद्द सोडली नाही या गोलबंद संघानं कारण की क्रिकेट हा अनिश्चिततेने भरभरलेला खेळ आहे जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत निर्णय लागणं कठीण असतं आतापर्यंत या जगामध्ये कोणी असा नाही की जो निर्णय लावेल ओ सुरेख फटका आहे नक्कीच चेंडू जात आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला नक्कीच क्षेत्ररक्षण सुरेख होत आहे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आहेत फलंदाज आणि इथे मात्र दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण होत आहे नक्कीच गुड रनिंग बिटवीन विकेट म्हणावी लागेल दरम्यान अरुण आणि संदीप याच्या रूपानं गोलबंद संघाकडनं आणि इथे मात्र षटक संपत आहे चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बघायला गेले तर 42 धावा आता मात्र 12 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे 12 चेंडू 27 धावा जवळजवळ 13.50च्या सरासरीने धावा काढाव्या लागतील त्या गोलबंद संघाला 13.50च्या सरासरीने 12 चेंडू आणि 27 गरज आहे गोलबंद संघाला काय वाटतं हर्षल तुला गेल्या 8 दिवसाचा खेळ तू बघतोय दोन्ही संघाचा आणि दोन्ही बॅट्समन दोन्ही फलंदाज षटकार आणि चौकार मारू शकतात कुठल्याही वेळेस कुठेही सामना फिरू शकतो काय तुझा काय ओपिनियन आहे कोणाकडे सामना जिंकू शकतो नक्कीच सर बघायला गेले तर या दोन्ही संघामध्ये ज्याप्रमाणे वेळूक संघाकडे गोलंदाज जितकेच तत्पर आहेत तितकेच फलंदाज सुद्धा या गोलबंद संघाकडे आहेत जोपर्यंत मात्र ह्या शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत मात्र मी निर्णय लावू शकत नाही तुम्ही निर्णय लावू शकत नाही तर कोणीच निर्णय लावू शकत नाही म्हणजे क्रिकेट आहे हा अनिश्चितीने भरभरलेला खेळ दरम्यान षटकातील पुढली चेंडू ओ सुरेख फटका आहे चेंडू जात आणि हा असेल रामदेव बाबा पतंजली षटकार मी म्हटलंच होतं दोन्ही संघ मात्र जिद्द सोडत नाही या मैदानामध्ये हे मात्र महत्वाचं आहे अजूनपर्यंत दोन्ही संघांनी जिद्द सोडली नाही तत्पर लढत आहेत दोन्ही संघ 11 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे
त्या गोलबंद संघाला जिंकण्यासाठी नक्कीच समीकरण बदललं आणि थोडंसं घाई करायचं आहे. फलंदाजांना पाणी पाहिजे आहे. 11 चेंडू आणि 11 धावांची गरज, 21 धावांची गरज, सॉरी. Let's do it. Hey, hey. धन्यवाद डीजे. नक्कीच कसारा क्रिकेट असोसिएशनच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धाच म्हणजेच KPL अर्थात कसारा प्रीमियर लीग. मी पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत करतोय या क्रीडा नगरीमध्ये. तसेच प्रमुख पाहुण्यांचं सुद्धा मी हार्दिक स्वागत करतो आहात. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून खेळाडूंचं मन जिंकायचंय, त्यांना मनोबल द्यायचंय. चांगला असा प्रेक्षक वर्ग. 11 चेंडू 21 धावांची गरज आहे डीके गोलबंद संघाला विजयासाठी. फायनलला साजेसा असा खेळ. धनंजय पवार सर कुठे असतील तर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. आपण स्थानपन्न व्हायचं आहे स्टेजवरती. धनंजय पवार सर, आमचा आवाज आपल्यापर्यंत येत आहे आणि आपणास विनंती असेल स्टेजवरती स्थानपन्न व्हायचं आहे. शाकीर चौधरी साहेब यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय. केसीए कडून त्यांना नम्र विनंती, त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हायचं. नक्कीच रोमहर्षक सामना बघायला भेटत आहे. समीकरण झालं आहे ते 10 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे त्या गोलबंद संघाला. 10 चेंडू 20 धावा, एक रोमहर्षक असा सामना रंगला आहे. दरम्यान वेळूक वर्सेस गोलबंद. नक्कीच हृदयाची धडधड आणि काळजाचा ठोका चुकवणारा हा सामना आहे. प्रत्येक चेंडूवर 2 धावा जमवाव्या लागतील गोलबंद डीके गोलबंद संघाला. माननीय संदीप शिंदे यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय. दरम्यान सुंदर असा फटका ऑफसाईडच्या दिशेने मारलेला. 2 धावा घेण्यात यशस्वी झालाय संघ. आता मात्र 9 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. जवळजवळ प्रत्येक चेंडूवरती 2 धावा काढाव्या लागतील त्या गोलबंद संघाला. आणि दोन्ही 9 चेंडू आणि 18 धावांची गरज. दोन्ही संघ तुल्यबळ आणि फायनलला साजेसा असा खेळ करताना जवळपास 5 ते 7 हजार प्रेक्षकांसमोर खेळायचं म्हणजे एक वेगळाच आनंद घेताना दोन्ही संघ. उमेश जाधव सरांना विनंती असेल आपण स्टेजवरती स्थानपन्न व्हायचं आहे. नक्कीच इथे मात्र संधी होती क्षेत्ररक्षकाला परंतु झेल सोडला जातोय आणि नक्कीच वारंवारता इथे मात्र चुकी होत आहे वेळूक संघाच्या क्षेत्ररक्षकांना. नक्कीच मी म्हणेन हे क्रिकेट आहे, चुकीला माफी नसते इथे. नक्कीच माननीय संदीप शिंदे यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हायचे. केसीए कडून त्यांना नम्र विनंती आहे, त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हायचे. नक्कीच या क्रिकेटमध्ये 100 चुका करा परंतु एकच चूक तुम्ही 100 वेळा करू शकत नाहीत. आणि इथे मात्र वेळूक संघाचे जे समर्थक आहेत त्यांनी मागं व्हायचंय, 2 फूट मागं व्हायचंय, अन्यथा पेनल्टी देण्यात येईल. आता मात्र समीकरण येऊन ठेवलंय. 8 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. नक्कीच इथे स्पर्धेला कुठलंही गालबोट लागता कामा नये. सगळ्यांनी सहकार्य करायचंय. गेले 8 दिवस जे सहकार्य केलं ते. सूर्यको फटका आहे. नक्कीच चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली असेल आणि इथे मात्र सुरेख झेल टिपला जातोय आणि चंबूत परतावं लागेल त्या फलंदाजाला संदीप याला. नक्कीच मी क्षेत्ररक्षकाचं कौतुक करेन. एक सुरेख झेल टिपला. DJ सूरज. नक्कीच एक टर्निंग पॉइंट म्हणून ठरेल ही झेल. कारण की समीकरण होतं ते. प्रेक्षकांना विनंती असेल की आपण सीमारेषेच्या पलीकडे राहायचं आहे. इथे कोणताही अडथळा येऊन द्यायचा नाही. नक्कीच आमचा आवाज आपल्यापर्यंत येत आहे. आपण थोडंसं सहकार्य करायचं आहे. आतापर्यंत भरपूर दिवस तुम्ही सहकार्य केलं आहात, असंच सहकार्य असू द्या. अजून सामना भरपूर.
सात चेंडू मध्ये 16 धावांची गरज. डीके गोलबल संघाला बघूया काय किमया करतोय अरुण सलामीचा फलंदाज. दरम्यान ओ सुरेख फटका आणि चेंडू जात 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 एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आला 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 तुझीच पाटील घेऊन आला. पाल्या मामाचा गबंता युवा नेता आला. पाल्या धन्यवाद डीजे, धन्यवाद. युवा नेता आला. पाल्या मामाचा गबंता युवा नेता. धन्यवाद डीजे. पाल्या मामाचा. आणि इथे मात्र सुरेख फटका बघायला भेटला गोलबंद संघाकडनं अरुण याच्या रूपानं. आणि षटकाराच्या बाहेर ज्याने झेल पकडला आहे त्याला विनंती असेल आपण स्टेजकडे यायचं आहे. आपल्याला पारितोषिक लागू झालेलं आहे. नक्कीच अभिनंदन त्या प्रेक्षकाचं. राहुल गुप्ता आम्हाला नाव कळलं आहे त्या प्रेक्षकाचं. आपणास विनंती असेल आपण स्टेजकडे यायचं आहे. आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. एक सुवर्ण संधी होती आणि पूर्णपणे लाभ घेतला. त्या 6 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. आता मात्र गोलबंद संघाला बाउंड्रीवर जे प्रेक्षक उभे आहेत त्यांनी दक्षता घ्यायची. फिल्डर्सना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे याची नोंद घ्यायची. बाउंड्रीवर जे उभे आहेत प्रेक्षक. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे त्या गोलबंद संघाला जिंकण्यासाठी. 6 चेंडू 10 धावा. सॉरी माणूस आहे चुकतो आहे परंतु क्षमस्वी असावी कारण की जो क्षमा करतो तो एक मोठा माणूस म्हणून ओळखला जातो आणि आम्ही सुद्धा माणूस आहोत. नक्कीच गलती होत आहे आणि मी ऋणी असेन. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे त्या गोलबंद संघाला जिंकण्यासाठी. आणि 6 चेंडू मध्ये 10 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल सूरज ज्याने आतापर्यंत सुरेख परफॉर्मन्स दाखवला आहे. ऑलराऊंडर परफॉर्मन्स वाशाळा वेळूक संघाकडनं. फायनलला साजेसा असा खेळ करताना नक्की स्ट्राईक एंड वरती शैलेश असेल. ओ नक्कीच पहिल्या चेंडूवरती आणि पंचांचा इशारा येतो नो चेंडू आणि धावून पळून मात्र फलंदाजाने एक धाव पूर्ण केली. आणि तटस्थ मी म्हटलं होतं एकच शहापूर तालुक्यातील नामवंत पंच म्हणून ओळखले जातात हे एकनाथजी ढगळे सर आज पूर्णपणे सुरेख कामगिरी करता आहेत आणि गलती करतायत गोलंदाज सोने पे सुहागा होत आहे त्या गोलबंद संघाचं. आता मात्र 6 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल गोलबंद संघाला आणि हा पुढील चेंडू फ्री हिट चेंडू असेल असं आम्हाला दर्शवत आहेत आमचे पंच एकनाथजी ढगळे सर. नक्कीच समीकरण बघायला गेलं तर 6 चेंडू मध्ये 8-10 धावांची गरज होती. आता मात्र बोनस रूपामध्ये इथे 2 धावा मिळाले. आता मात्र 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. नक्कीच पंच 2 मिनिट सामना थांबवायचा आहे. हे जे लेग साइडला जे प्रेक्षक उभे आहेत त्यांनी मागे सरकायचंय. लेग साइडला जे प्रेक्षक उभे आहेत त्यांनी बाहेर जायचंय. नक्कीच अजूनही मैदानामध्ये मात्र गोलबंद संघाचा अरुण आहे. नक्कीच एका बाजूने सर्व भिंत कोसळत आहे त्याचप्रमाणे एका बाजूने मात्र पूर्णपणे बाल किल्ला लढवताना मात्र हा गोलबंद संघाचा अरुण आज मात्र स्वतःला सिद्ध करत आहे या मैदानामध्ये. बघूया काय होत आहे. दरम्यान पुढील चेंडू ओ शॉर्ट पिच चेंडू होता. नक्कीच चेंडू हवेत आहे आणि चेंडू मात्र डिक्लेअर झोनचा वेध घेत आहे एका धावेसाठी. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या बघायला गेलं तर 62 धाव. आता मात्र 5 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. नक्कीच रोमहर्षक असा हा सामना रंगला आहे. मेगा फायनलचा सामना आहे. पाच चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 5 चेंडू 7 धावांची गरज. नक्कीच हजारो प्रेक्षक इथे मात्र आम्हाला लाभले गेले आहेत या सामन्यासाठी. मी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे या सामन्यामध्ये. तसेच पाहुण्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतोय या क्रीडा नगरीमध्ये. अतिशय सुरेख सामना रंगला आहे मेगा फायनलचा सामना. दरम्यान पुढील चेंडू शैलेशसाठी असेल. ओ आता मात्र उंच मारण्याच्या नादात तिथे फलंदाज बीट होत आहे. नक्कीच एक धाव काढण्याच्या प्रयत्नात असतील आणि इथे मात्र अपील जोराचे होत आहे आणि तटस्थ पंच आम्हाला दर्शवत आहेत आउट आउट आउट.
नक्कीच इथे विकेटच्या रनआउटच्या रूपामध्ये इथे विकेट फेकली गेली आणि गोलबंद संघाला विनंती असेल आपण चेअरवरती बसून घ्यायचं आहे. चार चेंडू मध्ये 7 धावांची गरज आहे आता मात्र 4 चेंडू 7 धावा आणि इथे मात्र कंपल्सरी चेसिंग आहे. 7 धावा काढावेच लागतील जर विजय व्हायचा असेल गोलबंद संघाला तर 4 चेंडू 7 धावा. नक्कीच मी म्हटलं होतं ज्या एका बाजूने भिंत जरी ढासाळली तरी एका बाजूने मात्र बॉल किल्ला लढवत आहेत ते अरुण आता मात्र स्ट्राईक एंड वरती आहेत. 4 चेंडू 7 धावांची गरज असताना स्ट्राईक एंड वरती अरुण. हो नक्कीच चेंडू मात्र सुरेख टाकला जातोय आणि नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता मी म्हणेन इथे कोणतीही धाव येत नाही. नक्कीच जल्लोष आहे त्या वेळूक संघाच्या प्रेक्षकांकडून. दरम्यान दोन्ही संघांसाठी एक सूचना आहे, जो कोणी संघ जिंकेल त्यांनी जल्लोष जरूर करायचा आहे परंतु कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन नाही करायचंय. अगर गैरवर्तन केल्यास पुढच्या वर्षी तो संघ बॅन राहील याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. टी शर्ट काढून कोणी नाचायचं नाहीये, त्यावर आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. हो नक्कीच सुरेख फटका आहे. चेंडू मात्र सीमारेषेचा वेध घेत आहे. नक्कीच चेंडू जाता सीमारेषा पार चौकार. धन्यवाद. नक्कीच टर्निंग पॉइंट म्हणून ठरेल हा चौकार या सामन्याचा. आता मात्र 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे त्या गोलबंद संघाला जिंकण्यासाठी. 2 चेंडू 3 धावा. विनिंग षटकार मारल्यास संदीप गिळंदे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. नक्कीच 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. हृदयाची धडधड आणि काळजाचा ठोका चुकवणारा हा सामना आहे. दरम्यान प्रेक्षकांना बघायला भेटत आहे वेळूक वर्सेस गोलबंद मेगा फायनल कसारा प्रीमियर लीग पर्व 3. सामना युट्यूब लाईव्ह असल्यामुळे प्रेक्षक घरून सुद्धा याचा आनंद लुटताना. हो नक्कीच सुरेख फटका आहे. एक धाव धावून पळून पूर्ण होत आहे. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात आहेत आणि इथे मात्र दुसरी एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेला इथे धावबाद होत आहेत फलंदाज. वेळूकचे फॅन्स मागे सरकायचे. आता मात्र पूर्णपणे रोमांचक अशा अवस्थेमध्ये जाऊन ठेपला गेला हा सामना. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. नक्कीच एक महत्वपूर्ण सामना आहे आणि या चेंडूचा आला 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 रॉकस्टार बँड बघा घेऊन आला 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 सुजित पाटील घेऊन आला. माननीय संतोष शिंदे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. आणि एका चेंडू मध्ये पूर्ण 2 धावांची गरज आहे ती डीके गोलबंद संघाला. आणि इथे कंपल्सरी चेसिंग आहे. यामुळे जर गोलबंद संघाला जिंकायचं असेल तर 2 धावा काढावेच लागतील या चेंडूवरती. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. एक हृदयाची धडधड आणि काळजाचा ठोका चुकवणारा हा सामना आहे. 1 चेंडू 2 धावा. नक्कीच स्ट्राईक एंड वरती अरुण आहेत. नक्कीच सुरेख फटका आहे. नक्कीच एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात असतील आणि इथे मात्र सामना जिंकला त्या गोलबंद संघानं. अभिनंदन.